तुम्ही जे बोलले होते 100 रुपीज मध्ये तुम्हाला ऍड बंद करावी लागेल. येस सर, मी सांगते मला ऍड आता बंद करावी लागणार आहे कारण माझ्याकडे वेळ नाहीये रिप्लाय करायला लोकांना. सर, मी गेल्या आठवड्यातच तुमच्या कोर्ससाठी ऍडमिशन घेतलं होतं येस येस. आणि तेव्हा पहिल्यांदा मला सपोर्ट केला होता रेश्मा मॅडमनी. त्यांनी ओके. मला कन्सिस्टन्सली फॉलोअप करत होत्या त्या. मी तुमचं एप्रिल महिन्यामध्ये बूट कॅम्प केलं होतं आणि इमिडिएटलीच मी एक ऍड लॉन्च केली होती. ती मी तुमचं फक्त जे 14 डेजचं जे सेशन आहे ते बघून मी केली होती. ओके. आणि ते केल्यानंतर पहिले जे 4 तुमचे जे लेसन आहेत 14 डेच्या कोर्समधले ते मी आधी चेक केले आणि इमिडिएटली एक ऍड लॉन्च केली. 100 रुपीज पर डेचं मी बजेट ठेवलं होतं. त्याला मला 70 लीड्स मिळाल्या आणि ओके. ऑलमोस्ट माझं बेसिकली जे आहे ते मोबाईल स्टोअर आहे आमचं. ओके. तो आम्हाला इमिडिएटली कॉल्स कस्टमरचे यायला चालू झाले, त्यानंतर मेसेजही आले आणि लीड्स डेफिनेटली कन्वर्ट झाल्या असतील बिकॉज स्टोअरमध्ये येणारा प्रत्येक जो कस्टमर आहे तो आपल्याला हे तर सांगणार नाही चांगलं का? बरोबर. की ऍड थ्रू आलोय. पण येस, आमच्या सेलमध्ये डेफिनेटली इम्प्रुव्हमेंट झाली. ओके. तरी किती पर्सेंटेज झाली असावी तुमचा अंदाजे? अ, जवळजवळ 30 to 35% झालं असतील. ओके. त्यानंतर मी काल अजून एक संडेला अजून एक ऍड जी आहे ती लॉन्च केली. सो आता माझं इंस्टाग्राम फुल डीएमनी फ्लडेड आहे ओके. की माझ्याकडे रिप्लाय द्यायला सेल्स पर्सन नाहीये. ओके. इतके ओके. मेसेजेस आलेत. ओके. जवळजवळ मला आतापर्यंत 670 टू 680 पर्यंत मेसेजेस आहेत लोकांचे. ओके. आमच्याकडे वेळ नाहीये त्याच्यासाठी रिप्लाय करायला, पण मग आम्ही स्टोरीवरती इन्स्टाच्या टाकलंय की आम्ही रिप्लाय करू शकत नाही सगळ्यांना, प्लीज स्टोअरला व्हिजिट करा. एक आपण समजा इतरांना जर समजायचं झालं की 100 रुपयामध्ये ऍटलिस्ट तुम्ही एवढं तर सांगू शकाल की बाबा एक अंदाजे बाबा 5-6 लोक येऊन गेलीत किंवा नाही नाही, रोजचे. माझा रोजचा जो सेल आहे, माझे 3 स्टोअर आहेत, पर स्टोअरचा माझा 25चा सेल आहे. सो ओके. ऑब्विसली आता जो सेल आहे तो आहे 38-40 पर्यंत आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो जो नॉर्मल 25चा असतो तो आता तुमचा एक 38-40 पर्यंत गेलेला हा हा, आणि आहे. डेफिनेटली इन्क्वायरीज पण हेच खूप महत्वाचं आहे. आहे. हेच इन्क्वायरीज महत्वाचं आहे. आहे की मार्केटिंगचा इम्पॅक्ट पडलाय का? हे हो मला जर तुम्हाला विचारलं तर तुमचं उत्तर काय असेल त्याच्यामध्ये? हो, पडलाय आणि मला आतापर्यंत सपोर्ट पण चांगला मिळालाय. ओके. फक्त नवीन लोकांना तुम्ही काय सांगाल? मी काय सांगाल? एवढंच सांगेन, माझा जो फर्स्ट सेशन होतं, जेव्हा हम्म, मी लास्ट वीकला माझं पहिलं ट्यूजडेला हम्म, सेशन झालं, तेव्हा हम्म, मी खूप घाबरले आधी की हम्म, सगळ्यांचे खूप कंप्लेंट्स होत्या की हम्म, सगळेजण असे खूप कंप्लेंट्स घेऊन आले. तर आय अच्छा. वॉज लाईक, अरे मी पण आज कालच ऍडमिशन घेतलंय, आता माझं कसं हम्म, होणार. हम्म, पण मग नंतर आय रिअलाइज की आपल्याला पण थोडे एफर्ट्स टाकायला लागतील. बरोबर. टीम जी आहे ती तुम्हाला फक्त काय म्हणतात ते स्पून फिडिंग नाही कर, फक्त स्पून तुमच्या तोंडापर्यंत घेऊन जाईल. जे गिळायचंय ते आपल्यालाच गिळायचंय. बरोबर आहे. सो तिथे मला कळलं की आतापर्यंत लास्ट जी ट्यूजडेची तुमची मीटिंग होती ना, त्यात मला असं कळलं की सगळेजण तितके एफर्ट्स नाही घेत. सी मी येस, पण बरोबर. त्याच्यातून गेली 3 दिवस, मला पण खूप त्रास झाला की ते हम्म, समजून घेणं माझी ऍड लॉन्च होते की नाही किंवा हम्म, काहीतरी इश्यूज वगैरे. पण मी खूप त्याच्यामध्ये इतकी इन्व्हॉल्व झाले ते 3 दिवस की हम्म. एक एक स्टेप मी कळून घेतली. मी सगळ्याचं रेकॉर्डिंग घेतलं, सर काय शिकवतायत. त्यानंतर मी नोट्स माझ्या काढल्या आणि स्टेप बाय स्टेप मी ते फॉलो केलं. येस. आणि डेफिनेटली होतंय होतंय वर्क होतंय, मी सांगू शकते वर्क होतंय. ओके. हॅप्पी आहात ओव्हरऑल तुम्ही सगळ्या येस येस एक्सपिरियन्सला? येस येस, डेफिनेटली. तुम्ही जे मी तुम्हाला खूप खूप टाइमपासून फॉलो करतेय, बट ओनली थिंग की माझ्याकडे सिरियसली टाइम नव्हता कोर्स करायला. तुम्ही जे बोलले होते 100 रुपीज मध्ये तुम्हाला ऍड बंद करावी लागेल. येस सर, मी सांगते मला ऍड आता बंद करावी लागणार आहे कारण माझ्याकडे वेळ नाहीये रिप्लाय करायला लोकांना. येस. हे मी थँक्यू सो सांगू मच. शकते.